सरकारी कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले. सुधारित पेन्शन योजना, अपुरे मनुष्यबळ, वाहन चालक व शिपाई भरतीवर बंदी अशा अनेक प्रश्नांबाबत मंगळवारी सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले. अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी शासनाविरोधात घोषणा देत निदर्शने केली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हाध्यक्ष संदीप नागे यांच्या नेतृत्वाखाली सरकारी कर्मचारी एकत्र आले. मिळालेल्या माहितीनुसार सुधारित राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना जाहीर करण्यात आली. मात्र ही योजना कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी, नियम, अधिसूचना व परिपत्रक काढण्यात आले नाही. ही योजना 1 मार्च 2024 पासून लागू झाली आहे. परंतु सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शनबाबतचे भवितव्य अद्याप टांगणीवर आहे. त्यांना तात्पुरते निवृत्ती वेतन देखील प्राप्त झाले नाही. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कार्यरत मनुष्यबळावर अतिरिक्त कार्यभार येतो. पदोन्नती वगैरे सेवाविषयक लाभापासून अनेक ज्येष्ठ कर्मचारी वंचित आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी उपलब्ध मंजूर पदावर काम करत आहेत. त्यामुळे प्रचंड आर्थिक शोषण होत आहे. रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रश्न अद्यापही रेंगाळलेला आहे. वयोमर्यादेच्या बंधनामुळे अनेक उमेदवार सेवेसाठी बाद ठरत आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आले आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात हा निर्णय अद्याप घेण्यात आला नाही. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या अंशतः अनुदानित शिक्षकांची जुनी पेन्शन लागू होण्याबाबतचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची 10, 20, 30 ची सेवांतर्गत प्रगती योजना आदी अनेक सेवांतर्गत प्रश्न लाल फितीत अडकून आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवर बंदी घालणे अव्यवहार्य धोरण आहे. अनेक विभागातील सुसह्यतेसाठी या धोरणाचा पुनर्विचार केला पाहिजे. अशा अनेक प्रश्नांबाबत राज्य सरकारी व निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर, नगरपालिका, ग्रामपंचायत कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी समितीच्या वतीने अनेक वेळा लढे देण्यात आले आहेत. वॉकआउट आंदोलन, बेमुदत साखळी उपोषण, धरणे, सत्याग्रह अशा अनेक प्रकारचे आंदोलन करून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला. शासनाकडून फक्त आश्वासने देण्यात आली, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.